Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, Sunny. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty आणि आज आहे सुट्टी, पण त्याच्या आधी आज आहे एक छान असा ऑस्पिशियस डे. आज आहे होळी. सो विशिंग यू एव्हरीवन अ व्हेरी हॅपी अँड ब्राइटेस्ट ऑफ होली. आणि आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. अरे बाप रे, हॅपी होली. होली का हॅपी होली. अरे वा, किती छान. सावकाश सावकाश. सत्यस्वरूप परमेश्वर, आम्ही माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या अगर खोट्या तऱ्हेने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होईल. सगळ्यांना हॅपी होली. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हाँ ठीक है. आजीला नमस्कार करी. आई बरोबर लावलाय. हो, छान छान दिसते नाही सा. बाबांच्या कर चौकश छान दिसते. कलर खुलून दिसते. मस्त सुंदर दिसतात ते दोघी. आई तर तोरणला मॅचिंग. हो, मॅचिंग झाले सगळं. होळीच्या शुभेच्छा. मला पण होळीच्या शुभेच्छा.
होळी दहन हा फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होणारा एक पवित्र विधी आहे, जिथे समाज एकत्र येऊन वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय साजरा करतो. होळीच्या अग्नीमध्ये गहू, हरभरा, नारळ, गूळ आणि धान्य अर्पण केले जाते. याचे प्रतीक म्हणजे नवीन वर्षातील भरभराट आणि वाईट शक्तींचा नाश. लोक एकत्र येऊन होळीच्या अग्नीला प्रदक्षिणा घालतात आणि त्यामधून उष्णता व सकारात्मक ऊर्जा ग्रहण करतात. होळी दहनाचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे मनातील नकारात्मक विचार आणि अहंकार या अग्नीत जाळण्याची संकल्पना, नवीन चांगल्या विचारांना आणि आनंद जीवनशैलीला स्वीकारण्याचा संदेश. होळी दहनानंतर रंगपंचमीचा उत्सव सुरू होतो, जिथे विविध रंगांनी हा आनंद साजरा केला जातो. होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. छान दिसत ते एक ETC वर होतं ना, एक चष्मिश आणि गजरा घालून अशी ती चष्मिश होती, ती बॉलिवूड न्यूज इंटरव्ह्यूज घ्यायची, साडी वगैरे तशी क्यूट दिसायची. तिचं नाव नाही लक्षात आता. बरोबर. होळीची पूजा एकदम मस्त झाली. अंग्रे फॅमिली भेटली, मस्त त्यांच्याबरोबर आरती वगैरे केली. ना तर युजली मी एकटी असते म्हणून मग मी कधी आरती वगैरे नाही करत, तर त्या होत्या ना, मग मस्त त्यांच्याबरोबर जॉईन झाली मी आणि छान वाटलं. सगळे अशा टायमाला मस्त फेस्टिवलच्या टायमाला सगळे सजून वगैरे येतात, भेटतात आणि मस्त वाटतं. सो आता आम्ही चाललो काकाकडे आणि मग आईकडे, कारण आजी गेल्यानंतर फर्स्ट सण आहे. सो आम्ही त्यांच्यासाठी पुरणपोळी आता घेऊन चाललो. फाल्गुनी अभि हे दुपारीच येऊन गेले, कारण त्यांना परत गावात जायचं होतं, तर ते गावात आहेत. सो चला आता कोण नाहीसं काय आली नाही, नाहीसाची होळी सुरुवात झाली, स्कूलमध्येच सुरुवात झाली आणि आता शौर्य भेटलेला खाली पूर्ण त्याच्याबरोबर झाला. तिला आता असं झालंय कधी उद्याचा दिवस उजाडते आणि कधी पिचकारी घेऊन निघते ती. काळजी घे. फुलं पण घेते दोन. तिकडे गेली पूजा ती घरी आहे, ती होळी खेळून सुरुवात झाली. मुलं असले की फुल